काकी हो काय मग आज काय बेत? हो साबुदाण्याची खिचडी करतोय आज आषाढी एकादशी ना. की साबुदाण्याची खिचडी काय खाऊन खाऊन कंटाळलो. अगो कंटाळलो. हा दुसरा काहीतरी कर. हे बघ हे एक ह्या घालू त्यात हा आणि नवीन हे करूया खिचडी. नवीन रेसिपी करतो आणि टेस्टी बघूया करून. बघूया बघूया चल करून दाखव आमका काय करतस तर तुझ्या नवीन रेसिपी बघूया तुझी. सांग मग काय काय लागतं आता आपल्या. साबू तांदूळ लागतले, मिरचीचं भरण लागता, वरी तांदूळ लागतं, मीठ लागतला, बटाटे लागतात, परत जिरा पावडर लागता. ठीक आहे चल मग आपण आता रेसिपी स्टार्ट करूया. यात जरा साबू तांदूळ भाजून घ्यायचे. साबू तांदूळ म्हणजे साबुदाणे. हा साबुदाणे. मग हे देखो हे वरी तांदूळ ते जरा भाजून घ्यायचे. हे बघ वरी तांदूळ आणि साबुदाणे मिक्स करायचे आणि बारीक पूड करायची. हे बटाटे कुस्करून घेतलंय त्याच्यात थोडी मिरचीची भरड टाकायची. ही जरा जिरा पावडर पण थोडी टाकायची मिक्स करायची. हा एक पळी एवढा मीठ घालायचं. ही मावा थोडी मिक्स करायची. आता एकजीव केलंय. हे एकजीव करून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते तेल तापत ठेवलोय तर तेल तापण झाला की त्याला ना ते तळून काढायचे. गोळे करून दाखव केवढे करतस. असे गोळे करायचे बारके बारके. मस्त मग नवीनच आहे रेसिपी. तेल तापला का मग तेलात ना तळून घ्यायचे. भारी काकी तू नवीन नवीन खाय ना आयडिया बाय आणतस. बघतोय का आपल्या बघतोय लक्षात येतात सांगते तुमचा. हा हा चला तर मी काकीक मदत करतोय वायच गोळे करू. हे आता तेल तापला ना ह्या तेलात आता हे सोडायचे आणि सोनेरी कलर यायचं ते तळायचे आणि मग काढायचे. हा हे बघ असे सोनेरी कलर येऊ करू. वा मस्त छान दिसतात. चला तयारच आपले उपवासाचे बॉल आणि आषाढी एकादशीचे तुमका सगळ्यांना शुभेच्छा. चला तर येवा मग खाव. चला हा येवा खाव. आणि आषाढी एकादशीच्या तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुमका आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.